श्री दुर्गा सप्तशती अध्याय 6. ओम श्रीं ह्रीं क्लीं ओम ओम गं गणपतये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. भैरव सर्वज्ञेश्वर त्याची अर्धांगी सुंदर पद्मावती तेजो भास्कर तिचे चिंतन करीत असे. नागासनी विराजमान नागमणी मणिभूषण त्रिनेत्र सुहास्य वदन ऐसे ध्यान तिचे. भाळी चंद्रकोर शोभत कुंभ कपाल करांत जपमाळ सव्य हातात त्या देवी ते नमितसे. ऐसे देवीचे करुणी ध्यान ऋषी म्हणती नृपा लागून. देवीचे एकोणी वचन दूत जाई माघारा. जाओनिया शुंभापाशी दूत म्हणे नृपा परियेसी. ती स्त्री उन्मत्त परियेसी युद्ध करावे म्हणत असे. एकोणी दूताचे वचन दैत्य होई कोपायमान. सेनापती धूम्रलोचन त्यासी आज्ञा देतसे. तुवा त्वरित जाओनी आणि तिसी पकडोनी. तिचे केस धरोनी ओढीत येथे आणि पा. तिचे कोणी रक्षक असती देव गंधर्व यक्ष. मारोनी टाका त्वरित उपेक्षा जरा करू नका. शुंभ आज्ञा घेऊन सेनापती धूम्रलोचन 60 सहस्त्र सेना घेऊन तेथोनिया निघाला. येओनिया देवी पाशी दैत्य म्हणे परियेसी. चल निघ शुंभ निशुंभापाशी अथवा ओढोनी नेईन मी. देवी म्हणे दैत्यासी तू पराक्रमी अससी. विशाल सेना तुझ पासी नेई ओढोनी मजला तू. जरी असेल सामर्थ्य नेई मजला ओढीत. धूम्रलोचन धावत श्री दुर्गेसी धरावया. हुम देवी शब्द म्हणत धूम्रलोचन भस्म होत. सिंह आकांत करीत दैत्य सैन्या माझारी. शस्त्र वर्षाव करीत देवीने मारिले दैत्य. 60 सहस्त्र सेने प्रत यमसदना धाडिले देवीने. शुंभासी कळे समाचार देवीने मारिले असुर. क्रोधे कापे थरथर शुंभ दैत्य ते धवा. महादैत्य चंडमुंड त्यांसी पाचारी त्वरित. म्हणे महासेने सहित तुम्ही जावे तेथवरी. आसुरी माया शस्त्र अस्त्र सोडा त्या स्त्रीवरी त्वरित. मारा तिसी सिंहासहित मगची यावे माघारा. जरी ती शरण येत बांधोनी आणा येथे. मी प्रतीक्षा करीत आहे येथे बैसलेला. दैत्य आज्ञा घेऊन 1 लक्ष सेना जमवून. चंडमुंड तेथून निघाले पहा युद्धासी. दुर्गा सप्तशती ग्रंथ 6 अध्याय वर्णिला येथ. ऋषी नृपासी सांगत सुवाणिक मन्वंतरा माझारे. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 6 संपूर्ण.